मनोजदादा जारंगे पाटील यांचा दौरा खऱ्या अर्थाने पंढरपूरमधूनच सुरुवात होते. या विठ्ठलाच्या पावननगरीमध्ये आणि 9 ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सरकुली या गावी संवाद सभेच्या माध्यमातून या पश्चिम महाराष्ट्रातील मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी जारंगे पाटलांनी जे आंदोलन पुकारलेलं आहे त्याचा एक दौरा म्हणून सुरुवात झालेली आहे. उद्याच्याला 8 ऑगस्ट रोजी रात्रीच्याला मनोजदादा जारंगे पाटील पंढरपूरमध्ये मुक्कामी येणार आहेत आणि जे प्रमुख मान्यवर आहेत त्यांच्याशी संवाद साधणार आहेत, गाठीबिटी घेणार आहेत. त्यानंतर 9 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता सरकुली येथे मोठ्या संवाद सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. ह्या सभेला मनोजदादा उपस्थित राहणार आहेत आणि सर्व मराठा समाज बांधवांशी संवाद साधणार आहेत आणि आरक्षण कशा पद्धतीनं आपल्याला मिळेल याची आणि कशा पद्धतीनं आपल्याला दाखले मिळतील याची संपूर्ण माहिती मनोजदादा सगळ्या समाज बांधवाला देणार आहे. ह्या सभेसाठी संवाद सभेसाठी जास्तीत जास्त संख्येनं पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहावे अशी सकल मराठा समाजाच्या वतीनं आम्ही सर्व समाज बांधवांना विनंती करतो. सातारा गॅजेटचा प्रश्न प्रलंबित आहे, त्याबाबत काय या संवाद सभेत विचार करा? मुळात सातारा गॅजेटसाठी कोल्हापूर गॅजेट आणि औंध गॅजेट ह्यासाठीच मनोजदादा जारंगे पाटलांचा हा दौरा आहे. सातारा गॅजेट 1 महिन्यामध्ये लागू करतो असं आश्वासन देऊन सुद्धा माननीय मुख्यमंत्री यांनी मराठा समाजाची आणि मनोजदादा जारंगे पाटीलची फसवणूक केलेली आहे. पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचं काम ह्या सरकारनं केलेलं आहे. फक्त गोड बोलून मराठा समाजाची मतं घेऊन हे सत्तेवर आलेले आहेत आणि त्याच मराठा समाजाच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचं काम हे सरकार आणि सरकारमधील मंत्री करत आहेत.